कौशल्या निज सत्ते निळामने धरा राहते तरी जालमती निरुपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वैर संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं श्रीविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं राम जानकी जीवाना राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो बहुबरा 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 या सांगाते मिळे चारा म्हणून जीवेसाठी घेतली कानोबाची पाटी अकारण कर्णावरून आले भक्तवत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अखंड असीम अहेतवी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबा पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराज सर्व संत मांदियांच्या कृपेने आणि विशेषत्वानं प्रातस्मरणीय परमपूजनीय परमवंदनीय गुरुवर्य शांतीब्रह्मश्री बाबांच्या आशीर्वादाने दरवर्षी चाललेला हा आपला परिक्रमा महोत्सव त्यामध्ये असणारी ही अयोध्या धामाची यात्रा 5 दिवसाची आपली ही परिक्रमा झालेली आहे। आज काल्याचा दिवस आहे। गोड असा श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा काला प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल भगवंताची अपार कृपा, कारण शास्त्र असं सांगतं संत महात्म्याची आपल्या जीवनामध्ये केव्हा भेट होते, जेव्हा आपल्या जीवनातली साधना परिपूर्ण होत असते। जीवनातली साधना परिपूर्ण झाली तेव्हा आपल्या महापुरुषांचं दर्शन होतं। आपण 3 वर्षापासून परिक्रमा करतोय। 3 वर्षाच्या परिक्रमाच्या तपानं गुरुवर्य बाबांचं दर्शन झालं। विठ्ठल परिक्रमाचं फलच हे सांगितलेलं, साधू पुरुषांची भेट, श्रीगुरूंचा आशीर्वाद, संतांचा प्रत्यक्ष आशीर्वाद, श्रीगुरूंचा प्रत्यक्ष आशीर्वाद हा परिक्रमेचा काय सांगितला गेला, उद्देश सांगितला गेला, फलस्वरूपत्व सांगितलं गेलं। म्हणून प्रत्यक्ष आपल्याला गुरुवर्य बाबा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आंगी क्षेत्राहून अयोध्या धामाला या ठिकाणी आले, म्हणजे आपली परिक्रमा जी आहे सफल झाली आणि आपली परिक्रमा अशी कायम चालू राहणार। शांतीब्रह्म गुरुवर्य बाबा म्हणजे सर्व महापुरुषांचे श्रीगुरु आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण आता आपण असं प्रत्यक्ष सांगतो, जे राम जन्मभूमीमध्ये भगवान रामलला विराजमान आहेत, ते रामलला म्हणजे प्रत्यक्ष बाबा आहेत। देवते संत निमित्त त्या प्रतिमा प्रत्यक्ष भगवान प्रभू रामललाच, प्रभू रामचंद्रच बाबांच्या रूपाने काय आहेत, आपल्यासमोर प्रत्यक्ष विराजमान आहेत। म्हणून प्रत्यक्ष आणि प्रातस्मरणीय गुरुवर्य प्रेममूर्ती परमेश्वर बाबा या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। ही सर्व संत मांदियाळी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली, हे आपलं परम भाग्य आहे। परिक्रमेचा महत्त्व सांगत असताना आपल्या जीवनामध्ये परिक्रमा का केली पाहिजे, शास्त्राच्या विधीनुसार आपण आचरण काय केलं पाहिजे, त्याचं कारण सांगितलं गेलं। जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, पावले सत्वर निष्काम उद्धार जिंकिले अपार वासना हे। आपल्या जीवाचं जर गंतव्यस्थान जर काय असेल तर परमानंदाची प्राप्ती आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती हे आपलं गंतव्यस्थान आहे। जीवाचं प्रथम आद्य कर्तव्य जर काय असेल तर परमात्मा दर्शन करून घेणं, याच जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही होते। परमात्मा प्राप्ती हे प्रत्येक मनुष्याचं गंतव्यस्थान आहे, आद्य कर्तव्य। विठ्ठलाची एक देखील या तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, आणि मग त्या परमात्मा प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये साधन सांगितलं। शास्त्रामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं साधन सांगितलं। मग ते परमात्मा प्राप्तीसाठी उत्तम अधिकारी कोणता सांगितला, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, पावले सत्वर निष्काम उद्धार जिंकले अपार वासना हे। ज्यांनी हे अपार वासना जिंकलेली आहे ते उत्तम अधिकारी आहेत, त्यांना परमात्म्याचं सहज दर्शन आहे। वासनेचे मूळ छेदिल्या वाचोनी तररसे कोणी न म्हणावी, जगद्गुरु तुकोबराय सांगतात। ही जी अनात्म वासना आहे, अनात्म वासना गेल्याशिवाय परमात्माचं दर्शन जे आहे, परमात्मा दर्शन आपल्या जीवनामध्ये होऊ शकत नाही। म्हणून ही वासना घालवण्यासाठी जे उत्तम अधिकारी आहेत ते सहजच एकी केले हातोपळी ठाया पळी पावले, हातावर हात मारून त्यांनी काय केलं, संसाराच्या पायापुढा
पळती वितरा घोडा ओलांडून ब्रह्मपदाचा कर्मकडा घाले ती मागा हंता आधी भावा आपुल्या झाडा देऊन आगव्या पत्र घेते ज्ञानी जया मूळ पुरुष घराशी. अशा प्रकारे ते महात्मे हातावर हात देऊन त्या परमपदाची काय केली, त्यांनी प्राप्ती केली. परंतु हा सर्वांचा अधिकार नाही. सर्वजण अशा प्रकारे उत्तम श्रेष्ठ अधिकाराचे नसतात. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र प्रातस्मरणीय गुरुवरे बाबा हे कसे आहे तो, हे अशा प्रकारे तुमच्या आमच्या कल्याणासाठी मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण झालेले महापुरुष आहेत. विठ्ठल संत जगी क्रिया करुणी दावे ते अंगी. गुरुवरे बाबा आहेत, त्यांना वास्तविक पाहता शास्त्र कसल्या प्रकारचं सांगत नाही. निस्त्रे गुण्यो पती विचारताम को विधी को निषेध. शास्त्र त्यांना कसल्या प्रकारचं आचरण सांगत नाही. तरी सुद्धा गुरुवरे बाबा येतात, आपल्याजवळ येतात, आपल्याला आशीर्वाद देतात. त्याचं कारणच आहे. म्हणून विशेषे आचरावे लागे संती. बार्बकाचे साठी पण ते हाती धरली पाटी किंवा बाळकाची चाली माता जारुणी पाऊल घाली. आता गुरुवरे बाबा आलेत बघा, पुढच्या वर्षी साधकच साधक राहतील. विठ्ठल ही जी साधू संत महात्मे असतात ते अवतारिक असतात. त्यांनी सहजच त्यांची ती लीला असते. ते मुक्त आपी लीलया विग्रहम कृत्वा भजन ते असं म्हटलेलं आहे. ते जीवनमुक्त असतात, त्यांना भजन करण्याची आवश्यकता नाही. मुक्त आपी लीलया लीलेनं विग्रहम कृत्वा शरीर धारण करून ते काय करतात, परमात्म्याचं भजन करतात. तर तुम्हा आम्हाला ते संत महात्मे काय करतात, मार्गदर्शन करतात. परंतु आपल्यासारख्या साधकासाठी मात्र संतांनी काय सांगितलं, करा अनुष्ठान करा, करा जप तप अनुष्ठान संती जे मार्ग स्थापिले. संतांनी मार्ग दाखवलेला आहे. गोवरे म्हणतात जप करा, तप करा, अनुष्ठान करा, परमात्मा प्राप्तीसाठी यज्ञ करा. लावेली कर्मी शुद्ध आचरणी कोणा एका जन्मी केले पावे. तुकोबऱ्याने सर्वांना काय केलं, शुद्ध आचरणामध्ये प्रवृत्त केलं. आणि हे आचरण कधी ना कधी आपल्याला एका जन्मामध्ये परमात्मा प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु श्री तुकोबऱ्या सांगतात. म्हणून शास्त्राचं आपण नेहमी चिंतन करतो. विचारसागरामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितले. मल दोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे. मल दोष म्हणजे पाप वासना, विक्षेप दोष म्हणजे काय, चंचलता, आणि आवरण म्हणजे अज्ञान. हे दोष घालवण्यासाठी आपल्याला शास्त्राने काय केलं, साधन सांगितलं. मल म्हणजे अंतकरण ते पाप वासना आहे. पाप वासना गेली पाहिजे. बरोबर आहे. शांतीब्रह्म बाबा सांगतात माणसं आळंदीला येतात. कशाला येतात, तो दर्शनाला येतात. इंद्राणीमध्ये स्नान करतात. मग इंद्राणीमध्ये स्नान केल्यानंतर मग परत भगवान श्री ज्ञानोबांच्या दर्शनाला येत असतात. तर हॉटेलवाला मुद्दाम रस्त्यामध्येच असतो. हॉटेलवाला काय करतो, मुद्दाम कढई बाहेर ठेवतो, गरम गरम वडे करतो. लोक म्हणतात आधी वडा खाऊन मग दर्शन करू. पाप वासना सांगतो मी, पाप वासना. ज्ञानोबांच्या मंदिरामध्ये माणसं दर्शनाला लागतात. लागल्यानंतर जेव्हा पुढचा मनुष्य ज्ञानोबांच्या संजीव समुद्र मस्तक ठेवतो, मागचा माणूस त्याच्या खिशातलं पाकिट जे आहे हळूच काढतो, आपल्या खिशामध्ये घालतो. विठ्ठल क्रिया पुण्याची आहे, पाप गेलं नाही. शास्त्र त्याला मल दोष सांगितला, पाप वासना सांगितली. चंचलता दोष आहे, विक्षेप्त आहे. चंचल मन अंतकरण कसं आहे, चंचल आहे. आणि आवरण नावाचा दोष सांगितला. आवरण म्हणजे अज्ञान. हे सर्व कशामुळे जात असतं, शास्त्रामध्ये ज्याचं अनुष्ठान करायला सांगितलंय त्याच्यामुळे जात असतं. जास्त काही वर्णन आपण करणार नाही, कारण आपल्याला पुढे बहुत करणे आहे. पुढे चित्रकूट प्रयागधामाची आपल्याला यात्रा करायची असल्यामुळं मोजक्या वेळामध्ये आपल्याला सेवा करायची आहे आणि माझ्यात ती शक्ती नाही. म्हणजे अशा प्रकारे मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे. हे 3 दोषाच्या निवृत्तीसाठी शास्त्रामध्ये साधन सांगितलं. पाप घालवण्यासाठी, चंचलता घालवण्यासाठी शास्त्रामध्ये साधन सांगितलं. त्यातलं महत्वाचं साधन जर संतांनी कोणतं सांगितलं असेल तर तीर्थयात्राची उपासना. विठ्ठल जगामध्ये जगाच्या कल्याणासाठी 3 तत्व प्रकट झालेले आहेत. जगाच्या उद्धारासाठी 3 तत्व प्रकट आहेत. एक परमात्मा प्रकट होतो, एक संत महात्मे प्रकट होतात. कारण देवासे अवतार, भक्तासे संसार, दोहीचा विचार एकपणे. परमात्मा हे जगाच्या कल्याणासाठी काय होतो, प्रकट होतो महाराज. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. संत महात्मे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिनजना. वाढावया सुख भक्तिभाव धर्मकुळ आचरणा विठोबाचे. संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात, परमात्माही मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात. दोघांचं कार्य एकच आहे, धर्माची संस्थापना
परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृताम. दोघांचं कार्य एकच आहे. जसे दोन्ही तत्व जगत कल्याणासाठी मृत्यू लोकामध्ये प्रकट होतात, तसं आणखी एक तत्व आहे ते जगत कल्याणासाठी मृत्यू लोकामध्ये प्रकट होतं. त्याचं नाव आहे तीर्थ. विठ्ठल विठ्ठल. तीर्थ जे आहेत, जे धाम आहेत, हे जगत कल्याणासाठी मृत्यू लोकांमध्ये काय झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. म्हणून जसा परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, जसा संत महात्मे सच्चिदानंद स्वरूप आहेत, अमर तू खाना नव्हे कैसा मी दातार तुकाराम महाराज सांगतात, तसं तीर्थ धाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. भक्तिशास्त्रातला श्लोक आहे, रामस्य नाम रूपंच लीला धाम परात्परम एतत् चतुष्टयम नित्यम सच्चिदानंद विग्रम असं म्हटलेलं आहे. परमात्म्याचं नाम, परमात्म्याचं रूप, परमात्म्याच्या लीला आणि परमात्म्याचं धाम ह्या नित्य आहे आणि सच्चिदानंद स्वरूप आहे. विठ्ठल. सर्व संतांनी आपल्याला आग्रह केला, काय करा, तीर्थयात्रे सुखे जाऊ. जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिव वासुदेव धनेवरी. जसं परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, जसे संत महात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, तसं धाम आणि ते तीर्थ सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून या धामाची, तीर्थाची जर आपण उपासना केली तर आपल्याला आत्यंतिक दुःख निवृत्ती नाम, परमानंद प्राप्ती नाम, जो काही मोक्ष आहे तो प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत महात्मे सांगतात आम्ही काय करू, तीर्थयात्रेला सुखी जाऊ. पण केव्हा जाऊ? महाराज सांगतात जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे. इंद्रियातली शक्ती संपल्यानंतर तीर्थयात्रा होणार नाही. महाराज सांगतात करा करा लागपाट धरा पंढरीची वाट, जवळ नाही चपेट घात पडेला काळाचा, होते गात्रे बेंबळी दिवस अस्तमान काळे, हाते वाहे टाळे जवळ मोकळी आहे ती. हात चांगले तोपर्यंत यात्रा आहे, पाय चांगले तोपर्यंत यात्रा आहे, डोळे चांगले तोपर्यंतच भगवंताचं दर्शन आहे, वाणी चांगली तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. इंद्रियाची शक्ती संपली, आयुष्य भानू असताना गेल्यानंतर परमात्मिक साधना कोणतीही होत नाही. म्हणून ज्ञानोबरांचे खूप गोड ओवे आहेत. म्हणून नायकने पावे तो ऐकून घाली आगवे, पंगुन होता जावे तेथे जाय, जिथे जवळ जाये तो पाहावे ते तुले पाहे, मुखत्वादी वाचावाय सुभाषिते, हात होती खुळे पुढील मोटके कळे, करुणे घाली सगळे दानादिके, तेव्हा ऐशी दशा येईल पुढे, ते मन होईल वेडे, तो चिंतून ठेवी चोकडे आत्मज्ञान. ज्ञानोबरे सांगतात म्हणून तो शहाणा जो मुमुक्षू आहे, साधक आहे, जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत डोळे भरून देवाला पाहतो, जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान धर्म परमात्म्याचं पूजन करतो, जोपर्यंत कान चांगले तोपर्यंत कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, कान भरून परमात्म्याची कीर्ती ऐकतो, आणि पाय चांगले आहेत तोपर्यंत काशीची अयोध्येची परिक्रमा करतो. विठ्ठल. लोक आम्हाला म्हणतात बाबा आम्हाला तुमच्याबरोबर परिक्रमाला यावं वाटतं, ज्ञानोबा सोहळ्यामध्ये परतीला यावं वाटतं. आम्ही म्हणले पाय चांगले होते तेव्हा तिकीट काढून तमाशाला गेला, आता कसं शक्य? विठ्ठल. शक्ती आहे. तुकाराम महाराज कंठरावानं सांगतात जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, जवळ काळ असेल दूर ठेवा, जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत तू काय कर, परमात्म्याचं भजन करून घे, कान भरून परमात्म्याची कीर्ती ऐकून घे. दशा यवन बांधले अंगी पांगिला नवे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगी चुकू नको, जोडोनी धनन घाली माती ब्रह्मवृंदे पूजन यती, सत्य आचरण दयाभूती करी सांगा ती चुकू नको. जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंत हे परमात्मिक जे साधन आहे ते आपण परमात्मिक साधन काय केलं पाहिजे, सिद्ध केलं पाहिजे. म्हणून ह्या वर्षी आपण, मागच्या वर्षी या श्री अयोध्या धामाची आपण यात्रा केली, याही वर्षी आपण श्री अयोध्या धामाची यात्रा केली, तीर्थाची आपण उपासना केली. कारण तीर्थ हे स्वतः काय आहेत, परमेश्वर स्वरूप आहेत, परमात्मा स्वरूप आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात किंवा संत सेठ नामदेव महाराजांचे जे जनाबाई आहेत त्यांचा अभंग आहे, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीची गंगा. हे जे तीर्थ आहेत हे तीर्थ म्हणजे भगवान विष्णूच्या चरणापासून प्राप्त झालेले एक आहे तीर्थ आहे. अशा तीर्थाची उपासना करताना आपण अयोध्या धामामध्ये 14 कोशी आणि पंचक्रोशी परिक्रमा केली, मागच्या वर्षी 84 कोशी परिक्रमा केली आणि आंतरवेली परिक्रमा केली. आणि या धामामध्ये भगवती शरीर मातेचं स्नान असेल, श्री रामललाचं दर्शन असेल, कनक भवन आदी जे तीर्थ आहेत ते सर्व तीर्थाचं आपण काय केलं, स्नान दर्शन दान धर्मादिक जे काही सर्व साधन आहे ते सर्व आपण साधन केलेलं आहे. म्हणून हे जे अयोध्या धाम आहे हे अयोध्या धाम अत्यंत परम पावन आहे. 7 मोक्षपुरीपैकी पहिली मोक्षपुरी जर कोणती असेल तर अयोध्या आहे. अयोध्या काशी मथुरा माया
कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका असं म्हटलेलं आहे. 7 मोक्षपुऱ्या सांगितल्या, त्यातली पहिली मोक्षपुरी जर कोणती असेल तर अयोध्या ही मोक्षपुरी आहे. ह्याचा अर्थच असा आहे, अयोध्या काय आहे, शिरोभाग आहे. मोक्षपुरीतला अयोध्या ही शिरोभाग आहे. बाकीच्या मोक्षपुऱ्या ज्या आहेत ते परमात्म्याचं अंग आणि प्रत्यंग आहे. विठ्ठल अयोध्या शब्दाचा अर्थ सांगत असताना न योध्या ती अयोध्या, जिथं युद्ध नाही, जिथं युद्ध नाही म्हणजे जिथं भेद नाही, वैर नाही, अशा प्रकारचा द्वेष नाही, काम क्रोधादी वृत्ती नाहीत, तिला काय म्हटलेलं आहे, अयोध्या धाम म्हटलेलं आहे. कारण रामराज्याचं वर्णन करतानाच आपण ऐकलं की धरणी धरी पीक गाय ओळल्या म्हशी. रामराज्यामध्ये चोर नव्हते, म्हणजे रामराज्यामध्ये दाराला कडे कुलप नव्हते, रामराज्यामध्ये वकील नव्हते, रामराज्यामध्ये डॉक्टर नव्हते. त्याचं कारण आहे, रामराज्यात डॉक्टर का नव्हते, कारण रामराज्यामध्ये कोरोना येतच नव्हता. रामराज्यामध्ये कोरोना येत नाही, सोनिया गांधीच्या राज्यात मात्र कोरोना येतो. मोदींच्या राज्यात कोरोना नाही बरं. म्हणजे रामराज्याचं वर्णन करत असताना असं वर्णन केलेलं आहे, तिथं रोग नाही, अकाली मृत्यू नाही. राम राज्यामध्ये दाराला कडे कुलपे नाहीत. का नाहीत, कारण राम राज्यामध्ये चोरीच होत नव्हती. आताचा काळ असा आहे, आता घरातलेच माणसं चोरी करतात, बाहेरचा चोर आणण्याची गरजच नाही, घरातले माणसं चोरी करतात. राम राज्यामध्ये दाराला काय नाहीत, कडे कुलपे नाहीत. पण राम राज्यामध्ये वकील नव्हते, कारण राम राज्यामध्ये भांडणच होत नव्हतं. विठ्ठल अयोध्या इथं भेद नाही, वैर नाही, काम क्रोधादी वृत्ती नाही, अशी ही अयोध्या म्हटली गेली. अयोध्या शब्दाचा अर्थ करत असताना अयोध्या शब्दामध्ये 4.5 अक्षर आहेत, अ, य, उ आणि ध्या. ध अर्ध आहे आणि या आहे. आकार हा अर्थ जो आहे, आकार शब्दाचा अर्थ आहे वासुदेव, वासुदेव वाचक आकार शब्द आहे. य शब्द हा ब्रह्मवाचक आहे, ब्रह्मदेव वाचक आहे. अ य उ शब्द हा भगवान शंकर वाचक आहे. आणि ध्या म्हणजे ध्यान करणे, म्हणजे भगवान वासुदेव, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर या तिन्ही देवतेचं ज्या स्थळावर ध्यान केलं जातं त्याला अयोध्या म्हणा. विठ्ठल किती पापाचे समूह आले, ब्रह्म हत्यादी पातकाचे समूह किती जरी आले तरी त्या पातकाच्या समूहाचं युद्धामध्ये विठ्ठल विठ्ठल ब्रह्महत्यादी पातकादी समूहाच्या राशी जरी आल्या, त्या पातकाच्या समूहाच्या राशी अयोध्या क्षेत्रामध्ये त्यांचं काही चालत नाही, त्यांचा कितीही पराक्रम असला तरी चालत नसल्यामुळं ह्या धामाला अयोध्या धाम असं म्हटलेलं आहे. स्वतः भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द आहेत. भगवान परमात्मा स्वतः गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात, जन्मभूमी मम पुरी सुहावनी उत्तर दिशी भ सरजो पावनी. माझी जन्मभूमी आहे ती अत्यंत परमपावन आहे, सुहावनी आहे, अत्यंत मनोहर आहे म्हटलेलं आहे. ज्या मज्जन ते बिनही प्रयासा, जे या भगवती शर्व मातेमध्ये मैयामध्ये स्नान करतील ते सहजच ते माझ्या स्वरूपाची काय करतील, प्राप्ती करतील. भगवान श्री रामलला किंवा राम प्रभू सुग्रीवादी वानरगणांना सांगतात, बिभीषणादी वानरगणांना सांगतात की पहा म्हणे, यद्यपि विधी वैकुंठ बखाना, जरी वैकुंठ धामाचं जरी पुष्कळ वर्णन केलं असलं तरी सुद्धा अयोध्या समप्रिय नाही सो, अयोध्यासारखी प्रिय नगरी मला कोणती नाही. यह प्रसंग जानही कोहू को, हा जो काही महात्म्य आहे, अयोध्या धाम मला सर्वात प्रिय आहे, ही जी काही माहिती आहे हे फक्त विरळ्या साधू संतांनाच माहिती आहे. विठ्ठल या सूर्यवंशाचं वर्णन करताना अयोध्या धामामध्ये सूर्यवंशाचे जे काही मूळ महापुरुष आहेत ते भगवान सूर्य आहेत. भगवान सूर्याचे पुत्र भगवान श्री मनु महाराज आहेत. भगवान मनु महाराजांचे पुत्र भगवान इक्ष्वाकू आहेत. आणि इक्ष्वाकूपासून ही सर्व जी काय आहे भगवान प्रभू रामललापर्यंत किंवा आणखी पुढं ती काही वंशाची परंपरा सांगितली गेली. पण या परंपरेमध्ये जे जे महापुरुष झाले ते खूप मोठे महापुरुष झाले. ही अयोध्या नगरी 3दा वैकुंठाला गेली. गुरुवारे परमेश्वर बाबा सांगतात ही अयोध्या नगरी 3दा वैकुंठाला गेली. पहिल्यांदा भगवान श्री रुक्मांगद महाराजांनी हे वैकुंठाला गेली. दुसऱ्यांदा भगवान शिबी महाराजांनी ही अयोध्या नगरी वैकुंठाला नेली. तिसऱ्यांदा भगवान श्री राम प्रभूंनी ही अयोध्या नगरी वैकुंठाला नेली. आणि चौथ्यांदाही वैकुंठाला जाणार आहे. विठ्ठल ज्याला वैकुंठाला जायचं त्यांनी तर कायम अयोध्यात राहा. विठ्ठल माहित नाही,
कधी जाणार आहे माहीत नाही, पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये लिहून ठेवलंय की चौथ्यांदा हे अयोध्या नगरी सदैव वैकुंठ धामाची प्राप्ती करून घेणार आहे. म्हणून काशी क्षेत्रापेक्षा सुद्धा अयोध्या धामाचा महिमा खूप सांगितला. काशीमध्ये मेल्यावर मोक्ष आहे, काशीमध्ये मेल्यावर मोक्ष आहे, पण इथं नुसतं राहिलं तरी मोक्ष आहे. अयोध्येमध्ये मरावं लागत नाही, अयोध्येमध्ये मरावं लागत नाही, नुसता वास केला तरी मोक्षधामाची प्राप्ती आहे. म्हणजे एवढा मोठा महिमा अयोध्या धामाचा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये प्रतिपादन केलेला आहे. अशा या अयोध्या धामामध्ये भगवती शरयू माता, परमपावनी शरयू माता आहे. वशिष्ठ कन्या म्हटलेलं आहे. भगवान श्री वशिष्ठ मुनींची असणारी कन्या किंवा मानस सरोवरामध्ये ज्यांचं उगम स्थान आहे अशी असणारी भगवती ही शरयू माता आहे. हे अयोध्या धाम जे आहे मत्स्याकार आहे. हे अयोध्या धामाचा शिरोभाग जर काय असेल, अयोध्या धामाचा शिरोभाग म्हणजे गुरुप्रताप तीर्थ आहे, म्हणजे गुप्तार घाट हे अयोध्या धामाचा शिरोभाग आहे. हा जो काही दक्षिण उत्तर भाग आहे, दक्षिण उत्तर जो भाग आहे हा मध्य भाग आहे, आणि जो पूर्वेचा भाग आहे हा मत्स्याचं जे काही शेपूट असतं तो शेपटाकार असताना हा शेवटचा भाग आहे. म्हणजे अयोध्या धामाची सुरुवात गुप्तार घाट आहे, तिथून सुरुवात सांगितली गेली. मत्स्याकार असणारी हे जे काही नगरी आहे, आणि ह्या नगरीमध्ये सूर्यवंशातील खूप मोठे जे महापुरुष आहेत ते महापुरुष या नगरीमध्ये काय झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. विशेषत्वानं सूर्यवंशामध्ये भगवान रामललाचं प्राकट्य झालं. रामललाचं वर्णन करताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी खूप गोड वर्णन केलं. भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी जे वर्णन केलंय ते कुठेही प्राय आपल्याला पाहायला सापडत नाही. मग रामाचं वर्णन करताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात, सकळ जीवाचा निज विश्राम, सकळ सुखाचा सुख आराम, जो निष्कामाचा पूर्ण काम, तो श्रीराम दशरथात्मज. नाथ महाराज वर्णन करतात, सकळ जीवाचा निज विश्राम. सकळ जीवाचं जे काही विश्रांतीचं स्थान जर कोण असेल तर परमात्मा आहे. सकळ सुखाचा सुख आराम, जेवढे काही सुख आहेत त्या सुखाला सुद्धा जिथं सुख झालं ते सुख कोणतं असेल तर ते परमात्मा सुख आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख असं म्हटलंय. सुखाला सुद्धा सुख झालं, कुणाला कशामुळे झालं तर परमात्मा सुखाला सुद्धा सुख प्राप्ती करून देणार आहे. सकळ सुखाचा सुख आराम असं म्हटलेलं आहे. जो निष्कामाचा पूर्ण काम, जे निष्काम आहेत, अतिंद्रिय आहेत, जे संयमी आहेत, अशा संयमी पुरुषाचं काम जर कोण असेल तर तो परमात्मा प्रभू रामचंद्र आहेत. विठ्ठल विठ्ठल. लक्ष्मणजीचं वर्णन करताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोड वर्णन करतात. सकळ लक्षालक्षपण, जो सकळ लक्षणी संपूर्ण, तोची तो लक्ष्मण जाण, सुमित्रानंद दशरथात्मज. सकळ लक्ष अलक्षपण असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रमाणाला ज्यांचं आकलन होत नाही, जो सकळ लक्षणी संपूर्ण, अभयम सत्व संशुद्धी या गुणापासून जे 26 गुण सांगितलेले आहेत, जे 26 गुण भगवान श्री लक्ष्मणजीच्या, भया लक्ष्मणजीच्या सर्व शरीरामध्ये अंतकरणामध्ये ते काय आहेत, स्थापन आहेत. दैवी संपत्तीचे 26 गुण लक्ष्मणजीच्या अंतकरणामध्ये काय स्थापन आहेत. आणि अशा प्रकारचे तोची तो लक्ष्मण जाणं, सुमित्रानंदन दशरथात्मज असं म्हटलेलं आहे. सुमित्रेचे पुत्र असणारे. आता भगवान परमात्मा देवी कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या पोटी प्रकट झाले. आता ही कौशल्या कोण आहे, सुमित्रा कोण आहे आणि कैकेयी कोण आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोड वर्णन करतात. कौशल्या ते सद्विद्या, कौशल्य सद्विद्या आहे. जी काही सुमित्रा आहे ते शुद्ध मेधा आहे, शुद्ध बुद्धी म्हणजे सुमित्रा आहे. कैकेयी ते अविद्या, कैकेयी अविद्या आहे. मंथरा कुबुद्धी ती पासे, मंथरा कुबुद्धी असल्यामुळं कैकेयी अविद्या आहे. म्हणून जे रामलला आहेत, रामलला कुठं प्रकट झाले, ब्रह्मविद्या जिथं आहे, सद्विद्या जिथं आहे तिथं रामलला प्रकट झाले. आता असं वर्णन केले नाथ महाराजांनी. कौशल्या ही धर्मपत्नी आहे, कौशल्या धर्मपत्नी आहे. सुमित्रेचं वर्णन केलं, कोणी केलं, दशरथ महाराजांनी केलं. का केलं, सुमित्रा हे साधू आहे, सुमित्रा हे साधू आहे म्हणून दशरथ महाराजांनी सुमित्रेचं वर्णन केलं. आणि कैकेयी सुंदर आहे म्हणून कैकेयीचं वर्णन केलं. विठ्ठल विठ्ठल. धर्मपत्नी जी आहे, ब्रह्मविद्या जी आहे, ब्रह्मविद्याच्या ठिकाणी परमात्म्याचं प्राकट्य आहे. रामलला प्रकट झाले. लक्ष्मणजी साधू आहेत, म्हणजे सुमित्रा काय साधू आहेत. साधू असल्यामुळं लक्ष्मणजीचं वर्णन करत असताना लक्ष्मणजी भजनोत्तम म्हटलेलं आहे. भजनामध्ये अत्यंत उत्तम, सेवेमध्ये अत्यंत उत्तम जे आहेत ते भक्तराज कोण आहेत, श्री लक्ष्मणजी आहेत. भरत शब्दाचं चिंतन करत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्याचेनी सर्व पदार्थ सदा सर्वदा पूर्ण भरित, ते वस्तू ते मनते भरत, कैकेयी सुत दाशरथे. भरत जी कोण आहेत, ज्याच्यानी सकळ पदार्थ, या विश्वातील सर्व पदार्थ ज्या तत्वामुळे परिपूर्णतेला प्राप्त झालेले आहेत त्या वस्तूला भरत म्हटले. विठ्ठल विठ्ठल. आपण काल नंदीग्रामाला जाऊन आलो. नंदीग्राम धामाचं वैशिष्ट्य सांगत असताना भरताचा, श्री भरतजींचा महिमा इतका मोठा सांगितला गेला की भगवान जर रामलला जर भूमीवर झोपत असतील तर आपण भूमीवर झोपायचं नाही.
खाली खड्डा करून जिथं भगवान परमात्माचा वास आहे तिथं आपण नाही, परमात्म्याच्या खाली आपण साकर आहोत, आपण दास आहोत, आपण सेवक आहोत. म्हणून श्री भरतजी महाराज रामलला जिथं झोपायचे त्याच्या खाली खड्डा खोलून खाली झोपायचे. विठ्ठल रामलला जर अशा प्रकारे फलहार करत असेल तर आपण मिष्टान्न भोग घ्यायचा नाही. बाबांनी सांगितलं की राम जे काही श्री भरतजी महाराज आहार घ्यायचे. कसा आहार घ्यायचे तर गाय जी आहे, गाईला जे काही ज्वारी असेल गहू असेल ते चारायचं. शेणामधून ती ज्वारी गहू बाहेर आली, ती जी काही गहू आणि ज्वारी न धुता तशीच ग्रहण करायची. भरतजींनी 14 वर्ष हाच आहार सेवन केला. विठ्ठल आणि शत्रुघ्नजीचं वर्णन करताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करता मनुष्य शत्रूचे हनन करीते अल्प शत्रुघ्नपण भव शत्रूचे निर्दाळन करीतो शत्रुघ्न दशरथात्मज असं म्हटलेलं आहे. मनुष्य शत्रूचं हनन करणारा हा सामान्य शत्रुघ्न आहे, पण जो भवशत्रूचं निर्दालन करतो तो खरा शत्रुघ्न आहे. असे असणारे श्री भरतजी महाराज शत्रुघ्नजी महाराज आपण नेहमी ऐकतो एका पिंडाचे 3 पिंड होते. 3 पिंडापैकी तो तिसरा पिंड होता. कैकेयीचा जो पिंड होता तो घारीने काय केला झडपला. मग या दोघे आईसाहेब ज्या होत्या माता होत्या कौसल्या आणि सुमित्रा, त्यांनी आपला अर्धा पिंड काय केला, अर्धा पिंड कैकेयीला दिला. म्हणजे मुळातला हा पिंड कैकेयीचा नाहीच आहे. म्हणजे मुलातले दोन्ही मुलं हे भगवती कौसल्या मातेचे आहेत आणि भगवती सुमित्रा मातेचे आहेत. म्हणून दोन्ही मुलं पुढे भविष्यामध्ये कैकेयी मातेच्या विरोधात गेले. विठ्ठल असणारी ही गीत अयोध्यापुरी आहे. ममपुरी सुहावनी असं म्हटलेलं आहे. परमपावन असं हे अयोध्या धाम आहे. आणि अयोध्या धामाची जी काही परिक्रमा आहे पुष्कळ वर्णन करण्यासारखं आहे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. रामललाच्या या पावनभूमीमध्ये मागच्या वर्षी 84 कोस परिक्रमा झाली, यावर्षी 14 कोस परिक्रमा झाली, पंचक्रोशी झाली, आंतरवेली परिक्रमा झाली. काय भाग्य तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मेजे याची लागे जन्मला यावं आणि परिक्रमा करावी. विठ्ठल परमपावनी साधना भगवान श्री रामललाने आपल्याकडून करून घेतली. मग जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणता हा जो काही रामलला आहे ना खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. कारण का ह्या रामललाच्या संगतीमध्ये आम्हाला पोटभर खायला मिळतं. अभंगाच्या पहिल्या चरणात हा देव जो आहे खूप चांगला आहे म्हणे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. देव चांगला तुका चरणी लागला. हा परमात्मा अत्यंत गोड आहे, परमात्मा अत्यंत चांगला आहे. चांगला असल्यामुळं आम्हाला या सांगा ते मिळे सारा. देवाच्या संगतीमध्ये खूप खायला मिळतं महाराज. इतराच्या संगतीमध्ये खायला मिळत नाही. बहुताचे संगती बहु पावलो फजिते बरे केले नंद बाळे मागेलाचे तोंड काळे. संसारामध्ये चांगलं खायला मिळत नाही, विषयामध्ये चांगलं खायला मिळत नाही महाराज. विषयातलं जे सुख कसं आहे हे संस्पर्शजा भोगा दुःख येऊन येवते आद्यंतवं तत्कौंतेन तेश्वरमते बुधा. शांती ब्रह्मा प्रातस्मरणीय गुरुवर्य वैद्य बाबा सांगायचे न तेश्वरमते बुधा किंतु मूर्खा तेश्व अवश्य रमते. तैसे आपण पे नाही दिटे जया ते स्वसुखाचे सदा खराटे तयाशीच विषय गोमटे आवडती. ज्ञानोबराय वर्णन करतात
इतरांच्या संगतीमध्ये सेवेमध्ये कधीही जीवाला पोटभर खायला मिळणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पण बहुबरा रामलला, भगवान रामललाच्या संगतीमध्ये आम्हाला मात्र या सांगा ते मिळे चारा आहे की नाही. आता सगळे वारकरी पाहिले का असे दिसतात, एकदम तृप्त दिसतात आहे की नाही. आता वाटतं आता निश्चिंतेने पावलं विसावा कुंठल्या धावा तृष्णेच्या, ते पुढच्या वर्षाची वाटच बघताय सगळे. या सांगा ते मिळे चारा, पोटभर चारा देवाच्या संगतीमध्ये प्राप्त होतो. विषयाच्या संगतीमध्ये पोटभर चारा मिळणार नाही, किंवा कारण इतर देवाच्या संगतीमध्ये सुद्धा पोटभर चारा मिळणार नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं एक फुलवर आहे, त्यामध्ये इतर देवतेशी आम्ही सेवा केली, ते इतर देवतेमध्ये आम्हाला पोटभर खायला मिळालं नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, आई भवानी थोर जाणून तिचे म्या उपासिले हो, हाती देवनी परडे तिने माझं ढेकेशी लाविले हो, खोळा पांगोळा करून आपणा जवळी बैसविले हो, वधू असतोचे भरे गरगरा फिरे भूत वावरे, मज व्यर्थ शिन वाटला तुझं म्या फुलवरा बांधिला. पुष्कळ फुलवराचं वर्णन केलं, भैरवाला नवस केला, खंडोबाची मुरळी झाली, मुंजाबाशी डाग घालून मेसाई आळविले हो, त्रिगुणाची तेवे करून त्यावरी बैसविली हो, धूप दीप नैवेद्य दावणी पंचारती केली हो, तिने माझं नाडीले दुःख दिले मग म्या ढकलून दिले तिला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, इतर पुष्कळ देवाची आम्ही काय केली, उपासना केली, पण त्यांच्या ऐसी दैवते केली अनंते, नवस भाऊ फेडिले हो, पुष्कळ अनंत दैवत केले, पुष्कळ नवस केले, पण त्यांच्यामध्ये पोटभर चारा कधी आम्हाला प्राप्त झाला नाही. उलट आम्हाला दुःखाचीच प्राप्ती झाली. पण वैकुंठीचे प्रियजन जे असतील व शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, वैकुंठीचे जे प्रियकर भगवान परमात्मा जे प्रियकर असणारे वारकरी आहेत, वैष्णव आहेत, त्यांच्या संगतीमध्ये आम्ही गेले, भक्तीनं आम्हाला पंढरपूरला नेलं, परात्पर स्वैरा असला जो काय पांडुरंग परमात्मा दाखवला. एका जणाची वृत्ती जी आमची काय झाली, आता तन्मय झाली, आणि विटेवरची जे जगदंबा आहे ते एकत्वानं अभेदानं आम्हाला काय झालं, त्या स्वरूपाचं काय झालं, ज्ञान झालं. म्हणून महाराज सांगतात, इतर देवतेची उपासना केली पण पोटभर खायला मिळालं नाही. विषयाच्या संगतीमध्ये सुद्धा आम्हाला पोटभर खायला मिळालं नाही. गुरुवर्य प्रातस्मरणीय गुलेबाबा नेहमी सांगायचे, महाराज सांगतात, बहुबरा या सांगतीमध्ये संगतीमध्ये मिळे चारा. म्हणून जीवाने जडाची संगती करू नये, जीवाने जीवाची संगती करू नये, जीवाने देवाची संगती करावी. जडाची संगती करू नये. जड म्हणजे पंचविषय आहेत. विष्णू म्हणते बदनाती ती विषया, जे माणसाला परत परत बांधतात, जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवतात. विषया सुखामध्ये 4 प्रकारचं दुःख सांगितलं, ताप दुःख, संस्कार दुःख, गुणवृत्ती विरोध दुःख आणि परिणाम दुःख, असं 4 प्रकारचं दुःख विषयामध्ये आहे. ताप दुःख म्हणजे अर्थाना मार्जने क्लेशा तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगताना क्लेशकारिणा. विषय प्राप्त करताना दुःख आहे, भोगताना दुःख आहे, विषय संपताना दुःख आहे. ताप दुःख म्हटले संस्कार, भोक्त विषयाचे संस्कार अंतकरामध्ये जडलेले असतात. गुरुवारे शांतीब्रह्म बाबा सांगतात, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, त्या लहान मुलं जे असतात, बशीत चहा नसला तरी बशीत चाटतात. का चाटतात? मागे भवता जन्मी चहा पिता आलो आम्ही, ह्याची करीत नाही आलो, मागचे पुष्कळ जन्म चहा पिला. ते भुक्त विषयाचे संस्कार अंतकरणावर जडले, मग घरातले लहान मुलं बशीत चहा नसला तरी बशीत चाटतात. त्याला संस्कार दुःख म्हटलं गेलं. परिणाम दुःख, विषयाचा परिणाम भयंकर आहे. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर भवसाल. इह लोकामध्ये काय होतं, विषयाच्या भोगामध्ये इह लोकामध्ये 3 गोष्टी नष्ट होतात. पहिली गोष्ट संपत्ती नष्ट होते, दुसरी गोष्ट शरीर नष्ट होतं, तिसरी गोष्ट पुण्य संपत. विठ्ठल गुरुवारे गुलेबाबा सांगायचे, उन्हाळ्याच्या दिवसात आपण रस प्यायला जातो. रस प्यायला गेल्यानंतर तो रसवंतीवाला काय करतो, ऊसाच्या 4-5 मोळ्या घेतो, चरकात घालतो, काढतो. जेव्हा ऊसाचं चिपाड होतं तेव्हा टाकून देतं. तसं ऊस विषय भोगून माणसाचं चिपाड होतं. म्हणजे हा विषयाचं काय आहे, भयंकर अशा प्रकारचा वाईट परिणाम आहे. परिणाम दुःख म्हटलं गेलं. आणि संस्कार दुःख, गुणवृत्ती विरोध दुःख. विषय सेवन करत असताना इच्छित विषय प्राप्त झाला, रजोगुण वाढला, लोभादी वृत्ती वाढल्या. इच्छित विषय प्राप्त नाही झाला, तमोगुण वाढला, काम क्रोधादी वृत्ती निर्माण होतात. म्हणजे गुणामध्ये आपली काय होत असते, वृत्ती संक्रमित होत असते. म्हणून शास्त्र सांगतं, जीवाने जडाची संगती करू नये, जीवाने जीवाची संगती करू नये. एक जीव दुसऱ्या जीवाला शरण गेला, काय होणार आहे, राणी दुःखी भेटले. एक मनुष्य जंगलामध्ये गेला, भ्रमंती झाली, दिशा भटकी झाली, मार्ग कळाला नाही. एक सज्जन दिसला, रामकृष्ण हरी केला, म्हटले बाबा बरं झालं भेटले, 3 दिवसापासून उपाशी काहीतरी खायला द्या. तो म्हणतो, तू मला खायला मागतो, मी 7 दिवसापासून उपाशी, तूच मला काहीतरी खायला दे. आता कोण कोणाचं दुःख घालवणार सांगा. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाचं दुःख घालवू शकत नाही. म्हणून जीवाने जीवाची संगती करू नये. मग कोणाची संगती करा, जीवाने त्या देवाची संगती करा. पण तो परमात्मा कसा असला पाहिजे, इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुतीशास्त्री ती यातेची सविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगा देव, किंवा बळीया माझा पंढरीला
नारायण जगद्व्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येते सकळ. असा असताना देवा तो हा देवादिदेव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा बाप रखुमादेवर 25वा 24 मूर्ती वेगळा. असा जो परमात्मा आहे, असा जो सर्व देवांचा देव आहे, इंद्रादिक देवता ज्या देवाचं पूजन करतात, श्रुतीशास्त्र ज्या देवाचं स्तवन करतात आणि ऋषीमुनी ज्या देवाचं ध्यान करतात, असा देवादिदेव म्हणजे भगवान श्री रामलला. त्या रामललाच्या संगतीमध्ये बहुबरा या सांगाते मिळे चारा, भगवंताच्या संगतीमध्ये आम्हाला पोटभर खायला मिळालं. म्हणून आम्ही काय केलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. मनवनी जीवे साठी म्हणून आम्ही काय केलं, म्हणून जेवेसाठी घेतली कानोबाचे पाठी. म्हणून आम्ही काय केलं, परमात्मा चरणी आमचा जो जीव आहे तो जीवभाव आम्ही समर्पित केला. कारण बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी आम्ही अविश्वासी सर्व भावे. तुकाराम महाराज सांगतात परमात्म्याच्या अवतारामध्ये लीलेमध्ये महाराजांच्या कसल्याही प्रकारचं त्रुटी नाही, परंतु जीव जो आहे सेवा करताना चुकतो. जीव हा नेहमी सेवा करताना चुकत असतो. म्हणून महाराज सांगतात आम्ही काय केलं, आमचा जो काही जीवभाव आहे तो परमात्मा चरणी समर्पित केला. घेतली कानोबाची पाठी. आणि जो परमात्मा जो आहे कानोबा आहे, जो रामलला आहे, त्या रामललाची आम्ही काय केली, पाठ धरली. आता काय हो महाराज सांगतात तुका म्हणे आता देह देव बळी करुणी सांडू होळी संचिताची. महाराज सांगतात काय घडेल ते घडूया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे, काय होईल ते होईल म्हटले. पण आता रामललाचे आम्ही पाठ धरले बरं का बाबा. आता दरवर्षी येणार आहे, आम्हाला जागा द्या आपण बुकिंग करून ठेवले बरं का. म्हणून सांग मनोनी जेवेसाठी घेतली कानोबाची पाठी. महाराज सांगता बरवा दिसे समागम याचा निमिषे. ह्याचा जो काही रामललाचा समागम आहे तो खूप चांगला आहे, बरवा आहे समागम याचा निमिषे. म्हणजे निमिषाला सेकंदाला जो काही रामललाची संगती आहे ती अत्यंत गोड आहे. महाराज सांगता म्हणून जेवेसाठी घेतली कानोबाचे पाठी. आणि या रामललाच्या संगतीमध्ये जे सुख झालं त्याचा परिणाम असा झाला, महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. पुढते तुका सोकला पुढते तुका लोक सोकवितो. जगद्गुरु तुकोबा सांगतात आम्ही या परमात्मा सुखाला आता काय झालं, लाचावले मन लागले शे गोडी ते जेवेन सोडी आयशी झाली. या मनाचे निके देखली गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दावी जायचे. या मनाला देवाचं सुख दाखवलं ते मन काय होतं, लालायभूत होतं. आणि एकदा याला देवाच्या सुखाची गोडी लागली ती मग अयोध्या कधी सोडतच नाही. विठ्ठल सुख आम्ही भोगलं. तुका म्हणे जना सकळा सहित घेऊ अखंडित प्रेमसुख. आम्ही सुख भोगलं आणि मुक्त असताना तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू किंवा सेवितो हा रस वाटेतो अनेका पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगा देतो. प्रातस्मरण्य गुरु रे बाबा त्यांनी पुरुषार्थ रूपी जो 4था मोक्ष आहे तो हातामध्ये घेतला आणि मुक्त हस्ताने तो आम्हा सर्वांना वाटला. सेवितो हा रस वाटेतो अनेका घ्या रे होऊ नका रानभरी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विठोबा
माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसी दे प्रेम काय कळा. भगवान परमात्मा प्रकट होता त्याची 3 कारणं प्रामुख्याने आपण ऐकत असतो. धर्माची संस्थापना, साधूचं परित्राण आणि दुष्टाचं रक्षण. अत्यंत अनेक महत्त्वाचं कारण जर काय असेल तर ऋण फेडावया अवतार केला अविनाश आला आकाराशी. ऋण फेडण्यासाठी तो परमात्मा जो आहे तो परमात्मा अयोध्या धामामध्ये गोकुळ धामामध्ये तो परमात्मा काय झालेला आहे, प्रकट झालेला आहे. आता भगवान श्री रामलला आणि भगवान श्री कृष्ण कन्हैया दोघांच्या अवताराचं जर आपण चरित्र केलं तर एक रात्री 12 वाजता प्रकट झाले आणि एक दिवसा चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता प्रकट झाले. दोघांच्या अवतारातलं साम्याचं आपण जर चिंतन केलं दोघंही धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रकट झाले. धर्माची नीतीची शेज भरी, धर्माचा आणि नीतीचा ऐक्य करण्यासाठी दोन्ही तत्व काय झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. एक ऐश्वर्य पुरुषोत्तम आहेत आणि एक मर्यादा पुरुषोत्तम आहेत. एक रात्री 12 वाजता जन्माला आले तर एक दुपारी 12 वाजता जन्माला आले. एकाने पुतण्याला मारलं, एकाने ताटिकाला मारलं. विठ्ठल एकाला 16,108 पत्नी आहेत तर एक कोण आहे, एक पत्नी आहे, एक वचनी आहे, एक बाणी आहे. परमात्म्याचा जो काय मर्यादा पुरुषोत्तम हा कोण आहेत, भगवान रामलला आहे. आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा हे ऐश्वर्य पुरुषोत्तम आहेत. जगामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठीच परमात्मा या ठिकाणी काय झालेले आहेत, प्रकट झालेले आहेत. राम जन्मभूमीचं खूप मोठं महात्म्य प्रकट केलेलं आहे. भगवती श्री मातेचं खूप महिमा प्रकट केला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात, वचन ऐकून तत्काळ श्रीराम स्वयं झाला बाळ, बालर्क प्रभा सुनीळ सुख कल्लोळ जननयना. म्हणजे भगवान जी काही देवी कौशल्या माता आणि श्री दशरथजी महाराज यांच्या तपाच्या पुण्यामुळं परमात्मा प्रकट झाले. जेव्हा रामलला प्रकट झाले, चतुर्भुज रूपामध्ये रामलला प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर देवी कौशल्या माता रामलला म्हणतात, भगवान तुम्ही जर एवढ्या 8 वर्षाचे प्रकट झाले तर कुणी असं म्हणेल का, कौशल्यासुद्धा असं कोणी म्हणेल का, कोणी म्हणणार नाही. मग तुम्ही काय व्हा, वचन ऐकून तत्काळ श्रीराम स्वयं झाला बाळ. भगवान चतुर्भुजधारी श्रीराम जे आहेत बाळ झाले. ते कसे आहेत, बालार्क प्रभा सुनीळ अत्यंत तेजमान कोटी मदनाचा पुतळा, गळा वैजयंती माळा, गळामध्ये वैजयंती माळा आहे, कोटी मदनाचा पुतळा आहे. असे परमात्मा जे आहेत ह्या राम जन्मभूमीमध्ये काय झालेले आहेत, भगवान परमात्मा या धामामध्ये प्रकट झाले. जिथं आपण दर्शन केलं आज किंवा दररोज जिथं दर्शन करतो तिथं भगवान रामलला प्रकट झाले. तिथून 24 धनुष्याच्या अंतरावर श्री भरतजी महाराज प्रकट झाले. पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर, उत्तरेला म्हणजे मंदिराच्या पाठीमागं 24 धनुष्याचं अंतर ठेवलं, तिकडे भरतजी महाराज प्रकट झाले. आणि इकडं पूर्व पश्चिम दक्षिणेला 34 धनुष्याच्या अंतरावर श्री भरतजी आणि शत्रुघ्नजी प्रकट झाले. विठ्ठल भगवान परमात्मा प्रकट झाल्यानंतर आनंदाचा उत्सव झाला. महाराज सांगता, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवे, दळिता कांडिता जेविता गे बाई, स्वप्ने दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, तुका म्हणे रामे सुख दिले आपले, तया गर्भवासी येणे जाणे कुंटले, झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी, धरणी धरी पीक गाय वळल्या म्हशी. रामराज्यामध्ये धरणी धरी पीक जे आहे, धरणी माता काय करत होते, भरपूर पीक देत होते आणि गाई म्हशी भरपूर दूध होत्या. आता काय झाले, काँग्रेसच्या राज्यात नुसत्या जर्सी गाई झाल्या. रामललाच्या राज्यामध्ये सर्व गावरान गाई होत्या, गिर गाई होत्या. किती खायचे तेवढं खा. गुरुवार बाबा म्हणतात तोंड धुवायचं दुधानेच धुवा. आजचे तो पोट भरे पुरे मनात तो वरे, तुका म्हणे सुखी केले या विठ्ठले बहुताशी, बाप रखमादुर विठ्ठले ते सुख सवंगड्या दिलेले. भगवान परमात्म्याने जे काही सर्व सुख आहे हे सर्व सुख आपल्या सवंगड्याला काय करून दिलेलं आहे, प्राप्त करून दिलेलं आहे. काल्याची लीला आपण नेहमी ऐकतच असतो. परमात्म्याने आता तो काही चरित्रभाग पुष्कळ मी सांगणार नाही, आपली वेळ संपलेली आहे. 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे काय करायची आहे, काल्याचा जो काही प्रसंग आहे तो सांगून आपल्याला पुढे भरपूर करायचं असल्यामुळं ही लीला आपल्याला संपवायची आहे. काल्याचा प्रसंग आपण नेहमी ऐकतो, काग बगर इटा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडवली. परमात्म्याने कागासूर बकासूर इटासूर तृणावर्त शक्टासूर, प्रथम क्षणी पुतना मावशी आहे, मावशीला मारलं. नंतर जे असणारी कोण आहे, महाबळ नावाचा भट आहे, राक्षसा ब्राह्मणाच्या वेशामध्ये आला. परमात्म्याने त्यालाही मोक्ष दिला. सगळ्याला परमात्म्याने काय केला, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून दिली. आणि परमात्मा एक एक लीला करत असताना काय करायचे, परमात्मा दही दुधाचं चोरी करायचे. परमात्मा चोरी का करत होते, परमात्मा चोरी दह्या दुधाची करत नव्हते. घर पाहुणे एकांताचे,
नवविधा नवनीताचे नवविधा भक्तीने ज्यांचं चित्त ओथंबून गेले अशा भक्ताचं चित्त परमात्मा आकृष्ट करायचे. जर परमात्मा चोरी करत असतील, परमात्मा चोर असेल, तर मला सांगा, ज्या घरात चोरी होते तिथली वस्तू कमी होते का जास्त होते? हो, चोरी केल्यानंतर वस्तू कमी होते. येऊ द्या घरात तुमचे चोर काय होते बघू. नक्कीच कमी होणार आहे. पण परमात्मा ज्या घरी चोरी करायची तिथं कमी होत नव्हतं, दुप्पट होत होतं. त्या गोपिका म्हणायच्या अजून चोरी होऊ द्या, अजून चोरी होऊ द्या. तर दुप्पट झाल्यावर चांगला आहे की हो. म्हणजे परमात्मा जिथं चोरी करायची तिथल्या वस्तू दुप्पट व्हायच्या. याचा अर्थ परमात्मा चोरी करत नव्हते. खायते भरून दावी दुनी झाला त्याचा मानिते संतोष. दुबत्याची आस धरून या आशाबद्ध देव असूनही जवळी नेनती ते काळी स्वार्थामुळे. तुकाराम महाराज वर्णन करतात. ह्याचा अर्थ आहे परमात्मा लोणी चोरत नव्हते, तर परमात्मा नवविधा भक्तीने ओथंबले त्यांचं चित्त आहे ते परमात्मा आकृष्ट करायचे आणि परमात्मा त्यांचं चित्त हरून घ्यायचे. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. आणि त्या गोपिका ज्या आहेत यशोदा मैयाला खोड्या सांगायच्या. मैया काय सांगायचं म्हणे, परवा आला आमच्या घरात, दारी निजला होता म्हातारा. आमच्या घरामध्ये तो परमात्मा कन्हैया आला, पण आमचा सासरा दारामध्ये झोपला होता. डेरा फोडला म्हणे, मेला नाही सासरा, बरं झालं. आता भगवान परमात्मा म्हणतात बघा मैया तसं नाही म्हणे. सकाळचे 4 वाजले, म्हाताराच्या गळ्यात माळ नाही, कधी काकडा करत नाही, कधी देवाच्या दर्शनाला जात नाही, म्हणून डेरा फोडला म्हणते. म्हणजे भगवान परमात्म्याने लीला केली. एक दुसरी जी गवळण आहे ती दुसरी गोपिका येते, म्हणते काय आम्ही नित सूर्य असतं आम्ही झोपलो होतो. आम्ही झोपलो आणि त्यांनी काय केलं, मुंगूस घेऊन या आपले करी सोडियले दोघा माजारी तो ते बोचकरी आम्हा ते. आम्ही भ्यालो उभयता चिर फिटले बाई तत्वता. नग्नाची मी झाले सर्वता भूत भूत म्हणून भ्याले. ऐशी करुणी पळाला जाऊनी माये आड लपाला. एका जनार्दनी भला आता सापडताना सोडी त्याला. मुंगूस आमच्या दोघांमध्ये सोडतो. आम्ही भ्यालो, आमचं जे काही वस्त्र आहे ते अंगावरचं फिटून गेलं. असं खोड्या करतो आणि पळून जातो. किती खोड्या सांगायचा, यशोदे बाळा तुझा ताना कोटवरी सोसो धिंगाणा. आता परमात्म्याची लीला, रामलालाची लीला आणि कृष्ण परमात्म्याची लीला दोन्ही एकदम विभिन्न आहे महाराज, खूप विभिन्न आहे. रामलाला मुद्दाम हरून घ्यायचे, पण कृष्ण परमात्मा कधी हरतच नव्हते. विठ्ठल रामलाला मान द्यायचे, भरतजींना शत्रुघ्नजींना लक्ष्मणजींना मान द्यायचे, सवंगड्याला मान द्यायचे, स्वतः हार खायचे. पण कृष्ण परमात्मा म्हणायचे मी कधीच हारणार नाही, कधी हारणार नाही. परमात्म्याने सगळ्याला काय केलं, हरवलं. सगळ्याला परमात्म्याने काय केलं, नुगडता बाळपणाची फुली जेणे मी आज दानवी सृष्टी केली. करी गिरी धरणी उमानेली महेंद्र महिमा. परमात्मा इतका सरळ आहे, परमात्मा खूप सरळ आहे महाराज. आणि जो सरळ आहे त्याला देव लवकर भेट देतो. अशी रामलालाची लीला आहे. कृष्ण परमात्मा असं आहे जशात तसं महाराज, त्याची पण गरज आहे. विठ्ठल दयाचं व्याख्यान करत असताना दया तिचे नाव भूताचे पाळण अनेक निर्दळण कंटकाचे. मऊ मेनावून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे. मऊ मेनावून आम्ही विष्णुदास म्हणजे रामलालाची लीला आणि कठीण वज्रास भेदू म्हणजे कृष्ण परमात्म्याची लीला. विठ्ठल पुष्कळ खड्या मायाला सांगितल्या. मायाला राहवलं नाही म्हणे, पोरगा आपला आगाव दिसते. आणि मग भगवान म्हणे आता कुठे जायचं नाही म्हणे. आज सगळ्यांना दशरथ महालामध्येच आमंत्रण आहे. आज पुढे म्हणाल तो वरी जितकं खायचं तितकं खा, तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. आता देवाच्या घरामध्ये दशरथ महालमध्ये काय कमी आहे का? बाबा नांगा आमच्या देवाच्या बापाच्या गादी आहे. आता हे धाम सोडून कुठे जायचंच नाही म्हणे, देवाच्या बापाची गादी आहे. इथं काय कमी आहे का? आता इथे मोठमोठे हाऊस होते, मोठमोठे दह्या दुध्या टाक्या होत्या. मग देवाने काय करावं, एक एक गोपाळ उचलावा, एका एका टाक्यामध्ये टाकावा. जितकं खायचं तितकं खा, तोंड धुवायचं असं दह्या दुधाने तोंड धुवा. इतकं परमात्मा लीला केल्या. मला वाटलं आपलं पोरगा आगाव दिसतंय, अरे काय खेळ काय संस्थेचा अभ्यास करतो 4 वर्ष असं थांब्या राहतो. भगवान म्हणाले मी वेद शिकण्याला आलो नाही, वेदाला मी शिकवलं. येण्याची पडवणी वेद केला शानाव. मला गायी गोपाळांची साधू संतांची सेवा करायची. मग खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा जगजेटी. परमात्मा यमुनेच्या तीरावर खेळ खेळू लागले. परमात्म्याचं गोड रूप होतं महाराज. देखील लागे माये यमुनेच्या तीरी सुंदर परमात्म्याचं रूप आहे. राजा सुकुमार मदनाचा पुतळा. आणि परमात्मा खेळ खेळत असताना कोणते खेळ खेळले, विट्टे दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तरी. इतके खेळ सुंदर होते महाराज. ते खेळ फक्त आता ऐकायला मिळतात. विट्टे दांडू पाहायला मिळत नाही, चेंडू लगोरी पाहायला मिळत नाही, हमामा होतो तो हुंबरी पाहायला मिळत नाही. आता लोक खेळ खेळतात तो टेनिस बॅट आणि टेनिस बॉल. टेनिस बॅट हातामध्ये पाहिले की जोग महाराज म्हणायचे झारी घेऊन बुंदी पाडायला चालली. खेळामध्ये मर्दानी होते. त्या मर्दानी खेळामध्ये शरीराचं सौष्ठव होतं. शरीर चांगलं असेल तर धर्माचं रक्षण आहे, शरीर चांगलं असेल तर धर्माचे रक्षण होणार नाही. नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा. आणि मग असा प्रसंग झाला. पुष्कळ खेळ खेळले. गोपाळ कन्याला म्हणतात अरे कन्या द्वादशी काय नाश्ता केला काय म्हणे तू, आमच्या द्वादशी लवकर आटप ना. काय हरकत नाही म्हणे. खांदे बार खोटी भूक काय खेळायचे सुख चळा बोलो गाये
बैसो जो एकेटा, हे परमात्म्याचं सुख कोणाला भोगायला मिळतं? ज्यांनी इंद्रियाचं संयमन केले. आता आत्मप्रभा नीच नवी त्याची करुणी ठाण देवी, जो इंद्रियाशी सोडून जीवी अशीच पावी अर्जुनाची पांती परिसना योग्य होती, ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. आणि असं परमात्मा सुख भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रामललाने जसं वानरानं सुख दिलं, तसं कृष्ण परमात्म्याने गोपाळांना सुख दिलं. त्या काल्याचं प्रसंगाचं वर्णन खूप तुकोबरे गोड करतात. आजी ओसा अमरावती काला पहावया येते, देव विसरते देवा आपुला. भगवान शुकाचार्य मुनी सांगतात, बिभ्रद वेणुम जठर पटयो हो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसरून कवलम तत्फलानंगुलेशु तिष्ठन्मध्ये स्वपुरी स्वदो हासते मध्ये स्वहे स्वर्गे लोके मिशती भुभुजे यज्ञ भुक बाल केली पुंडली गोपाल कृष्ण भगवान रामलला महाराज की ज्ञानेश्वर. परिक्रमेचं फलस्वरूप प्रातस्मरणे शांतीब्रह्म गुरुवर्य बाबांचं प्रत्यक्ष दर्शन, बाबांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला. त्या परिक्रमाचं फलस्वरूप प्रातस्मरणीय प्रेममूर्ती गुरुवर्य परमेश्वर बाबा हे 7 दिवस या ठिकाणी काय झाले, उपस्थित झाले. अशा प्रकारे हा आनंदाचा सोहळा आहे. पुढती तुका सोकला सोकवितो लोका हेची सुख पुढती मागतो आगळी, आनंदाची फळे सेवादान जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी विठ्ठल जय जय. Yeah.